पुढची कॅसेट. शुभं करोति कल्याणम. तुमची खात्री आहे की हा आवाज तन्वीचा आहे? हो. मला असं का वाटतंय की हा आवाज माझाच आहे. मला जे वाटतंय ते खरं आहे की भ्रम आहे हे मला कोण सांगेल? नमस्कार प्रेक्षकांनो, हा धडाकेबाज प्रोमो आज आपण पाहिलेला आहे. आता हा कसा घडला आपण पुढे पाहूया. आजच्या भागाच्या अपडेटमध्ये आपण पाहत आहोत, तन्वी ही रुसून बसलेली असते स्टोर रूममध्ये आणि प्रतिमा आत्या म्हणते, आठवतं का लहानपणी तन्वी अशीच बसायची, आज जशी सायली बसली होती तशी. सगळेजण म्हणतात हो आठवलं ना. सगळ्यांना त्या गोष्टीचं फार कौतुक वाटतं. कळत नकळतपणे नेहमीप्रमाणे आता इथे सायलीची आणि तन्वीची तुलना एकमेकीशी केली जाते आणि मग सगळेजण आता बस झाला इथे, आता जास्त वेळ थांबू नका धुळीमध्ये, सायलीला पहिले हॉलमध्ये घ्या बरं, असं म्हणत सगळेजण सायलीला हॉलमध्ये चल म्हणत असतात. सायली मात्र विचारात पडते की हा काय प्रकार आहे. दरवेळेला तन्वीची आणि माझी तुलना का केली जाते. ह्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लवकरच लावायला हवा असं मनात विचार करत असताना अर्जुन तिला भानावर आणतो आणि मग अर्जुन तिला म्हणू लागतो, चला नाहीतर इथे पुन्हा ॲलर्जी वगैरे काय व्हायची, चल बरं हॉलमध्ये. आणि मग सगळेजण हॉलमध्ये येतात. इकडे मात्र आता प्रतिमा आत्या म्हणते, अरे ह्या सगळ्या गडबडीत मला ना एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. मग सगळे म्हणतात काय काय राहून गेलं. तरी इथे प्रतिमा सांगू लागते, मी खरं तर ठरवलं आहे की सायलीला माहेरपणासाठी माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन जायचं आणि रविराजला तर फारच आनंद होईल. सायली तुला आवडेल माझ्याकडे यायला. सायली चक्क लगेच होकार देते. तर इथे ती म्हणू लागते की खरं तर माहेरपण प्रत्येकाला गरजेचं असतं. आत्ताची सध्या सायलीची कंडिशन पाहता तिला मी माहेरी माझ्याकडे घेऊन जायचं असं माझी इच्छा आहे. तर अर्जुन म्हणू लागतो की किती दिवस किती. तर इथे कल्पना म्हणते 8-10 दिवस गेली तरी चालेल. तर तो म्हणतो 8-10 दिवस. तर इथे सगळेजण हसू लागतात. इथे अर्जुनची ही झालेली फजिती पाहून. आणि आपल्या सायलीला आत्याच्या घरी 2-4 दिवस तरी राहायचं, त्याचं म्हणणं 1च दिवस राहायचं. तर इथे प्रताप म्हणतो नाही रे 8 दिवस तरी राहू दे. आणि तुझं काय असतं रे मध्ये मध्ये. आणि डॉक्टर या नात्याने अश्विनसुद्धा म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी बदल हवा, मग आपण वहिनीला खुश ठेवायला हवं की नाही, राहू दे तिला 2-4 दिवस तिकडे. आता अर्जुनची अशी झालेली परिस्थिती पाहून लगेचच सायली म्हणते, मला काय वाटतं घरातली सगळी मंडळी आदनमधनं येत जात राहतीलच मला भेटण्यासाठी, त्याच्यामुळे हे 8-4 दिवस कधी निघून जातील आपल्याला कळणारही नाही, हो की नाही हो. लगेच अर्जुनची टूप पेटते, अच्छा रोज भेटायला मी येईल हां असं म्हणू लागतो तिला आणि मग ती हसते. आता प्रतिमा आत्या म्हणू लागते की मी आता घरी जाते, घरी जाऊन पुढची तयारी करते, माझे लेक माझ्या घरी माहेरपणाला येणार, मग तयारी करायला नको. आता ती तयारी करण्यासाठी घरच्यांकडनं निरोप घेते आणि आपल्या घरी जाऊ लागते. आता सगळ्यांची पुन्हा धावपळ सुरू होते, ती म्हणजे कोर्टामध्ये केसची तारीख आहे हिअरिंगसाठी. तर सगळेजण आता कोर्टाची काय गडबड असणार ह्या गोष्टीच्या टेन्शनमध्ये असतात. आता कोर्टात गेल्यानंतर सगळे जज साहेब आल्यानंतर उभे राहतात, सगळेजण त्यांना मान देतात. त्याच्यानंतर आता इथे सुनवाई करायला सुरुवात झालेली असते. प्रत्येकाने आपापली बाजू पुन्हा एकदा मांडावी. तर आता आपल्या सचिनचा वकील सगळ्यात पहिले येतो आणि मग तिथे त्याची बाजू मांडू लागतो. त्याच्या बाजू मांडताना तो म्हणू लागतो की मला सगळ्यात पहिले सायली ह्या व्यक्तीशी बोलायचे. तर सायलीला तिथे बोलवलं जातं आणि अस्मिताची वहिनी या नात्याने मी तुम्हाला काही गोष्टी विचारू इच्छितो. तर सचिन कोण, तर ती म्हणते माझ्या नंदेचा नवरा. तर तुम्ही तुमच्या नंदेला फारकत घे असं का म्हणालात, तुम्ही तिचे कान भरलेत का, तुम्हाला असं का वाटलं की तिची फारकत व्हायला हवी. आणि अगदी व्हिडिओ दाखवून मग इथे वकील त्यांच्या गोष्टीचा पुरावा देऊ लागतात, ज्याच्यामध्ये सायली म्हणते ह्या माणसाशी फारकत घेऊन आपण ते सेलिब्रेट करायला हवं आणि पोटगी तर चांगलीच घे. तर ह्या गोष्टीचा अर्थ काय, तर इथे सायली म्हणते की मी चांगल्या हेतूनेच मग हे सगळं म्हणाले, कारण माझ्या नंदेचा नवरा माझ्या नंदेला फसवत होता आणि नवरा एखाद्या बायकोला फसवतो त्यावेळेला तिची काय प्रतिक्रिया असावी आणि काय नाही हे माझ्यासारखी बाई म्हणून कोण ओळखू शकतं. तर इथे नंदेला फारकत घ्यायची तुम्ही अशी आयडिया जी दिली आहे ती योग्य वाटते की तुम्हाला. तर ती म्हणते मी काही तिला आयडिया वगैरे दिलेली नाही, तिची फसवणूक झाली, तिचा छळ झाला, तिने स्वतःचा निर्णय स्वतः घेतला, फक्त मी तिच्या पाठीशी खंबीर उभे आहे. कारण आमच्या घराण्यात एखाद्या स्त्रीचा अपमान होत असेल, तिची फसवणूक होत असेल तर तिने त्याच संसारात अडकून पडावा अशी शिकवण नाही ना. उलटा आम्ही स्त्रियांना याच्यातनं बाहेर पडा, स्वतःची अस्तित्वाची लढाई लढा असं शिकवणारं आमचं घराणं आहे असं म्हणत सायली तिची बाजू एकदम चोख मांडू लागते. आणि एकावर एक असे आरोप इथे वकील तिच्यावरती लावत असतात. प्रताप आणि कल्पनाला टेन्शन येतं की असल्या अवस्थेत आपल्या सायलीला काय काय ऐकावं लागते, तिला टेन्शन आलं काही झालं तर आपल्या बाळाला
पण आता इथे अस्मितासाठी सायली किती खंबीर उभी आहे हे सगळ्यांसमोर दिसतंच आहे. आणि ती जे सांगत असते ना त्याच्यामध्ये ती वर्णन करताना सांगते की माझी नंदेई हे मी माझ्या हाताने स्वतः पकडलेले साक्षीसोबत, आणि त्यांचा फोटोही मी कोर्टाकडे सादर केला होता, तो तर तुम्ही पाहिलाच असेल ना. तर ते वकील म्हणतात की त्यांनी माफी मागितली होती, त्यांचा संसार त्यांना थाटायचा होता, पण तुम्ही तिचे कान भरत राहिलात. तर ती म्हणते असं खरं नाही आहे. ते वारंवार तिला भेटत होते, तिच्यासाठी मेहनत करत होते, आणि हे सगळं मला दिसलं, माझ्या घरच्यांना दिसलं, अगदी अस्मितालाही दिसलं, म्हणून तिने हा निर्णय घेतला. कोणाच्या सांगण्यावरून तिने निर्णय घेतलेला नाही. वारंवार एखादी व्यक्ती फक्त ढोंग करते माफी मागायचं आणि फसवणूक करते, पाठील खंजीर खूप असते, त्या व्यक्तीला काय माफ करायचं. आता इथे अस्मिताला बोलवण्यात येतं. अस्मिताला काही प्रश्नांची आता उत्तरं द्यायची. वकील या नात्याने आता इथे वकील प्रश्न करू लागलात की तुमच्या नवऱ्यावर जीव म्हणजे प्रेम होतं की नाही. तर ती म्हणते खूप होतं, त्याच्या व्यतिरिक्त मी कोणाला प्रेम केलंच नाही. मग ती आता एका आरोपाला उत्तर देत असते. वकिलाने जे आरोप केले ते अगदी तिच्या जिव्हारी लागण्यासारखे होते. आणि तू सासरी का राहत नव्हती, पनवेलाने सासर आणि माहेर एकाच ठिकाणी तर होतं तुझं, तू का माहेरीच राहायची. तर ती म्हणते थोडे दिवस मी सासरी राहिली, नंतर मी माहेरीच राहायला लागले, कारण माझा नवरा माझ्यासोबत नव्हता. मग इथे वकील म्हणतात तुम्हाला तुमच्या नवऱ्याव्यतिरिक्त दुसरं कोण नातेच नव्हते, त्यांची काळजी घ्यायची तुमची जबाबदारी नव्हती. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणत तिथे अर्जुन बोलण्याचा प्रयत्न करतो. तर इथे न्यायाधीश त्यांना म्हणतात की त्यांची बाजू त्यांना मांडू द्या, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, बसा खाली. मग अर्जुन खाली बसतो. आता ती स्वतः बोलू लागते, माझ्या घरच्यांना मी बरेच दिवस झाले भेटलेले नाही, पण त्यांची काळजी मी सतत घेत होते, त्यांची माहिती माझ्याकडे होती, पण मला खरं तर कडेलोट ह्या गोष्टीचं झाला की हा स्वतः माझा नवरा अफेअर करत होता आणि माझी फसवणूक वारंवार करत होता, मला ते दिसत पण होतं, तरी मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. पण आता हा शेण खाऊ, स्वतः तर शेण खातोच, त्याला असं वाटतं अख्खं गाव शेण खाते, तो माझ्यावरती आरोप लावायला लागला. भावासारखा असणारा माझा चैतन्य मित्र आहे आणि त्याला आणि मला ह्या विचित्र घाणेरड्या नात्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, आरोप लावला आमच्यावरती, ते मला सहन झालं नाही आणि माझ्याकडे लोड झाला. मग मी स्वतःच निर्णय घेतला की सचिनपासून माझं विभक्त होणंच बरं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं त्यावेळेला इथे वकील म्हणतात की तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं, तुम्हाला लाज नाही वाटली, तुम्हाला तुमच्या आईबापाची अशी कोणी अवस्था केली असती ती चालली असती का. हे शॉकिंग न्यूज ऐकल्यानंतर अस्मिता म्हणते काय, मी बरेच दिवस झाले त्यांना भेटलंच नाही, वृद्धाश्रमात कधी नेऊन टाकलं मी त्यांना. इथे पुरावे म्हणून काही गोष्टी सादर करण्यात येतात वकिलांकडनं. हे बघा याच्यावरती तुमचं नाव आहे, तुम्ही स्वतः त्यांना ॲडमिशन घेऊन दिले तिथं. खरं तर आता अस्मिता इतकी संतप्ते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन अरे तू काहीतरी बोल ना. अर्जुन तिला म्हणतो ताई तू शांत राहा. आता इथे वकील बोलत आहेत ते सगळं ऐकून घे. खरं तर हा पुढची प्लॅनिंग करतो आहे. याने चैतन्याला त्या वृद्धाश्रमात पाठवलं आहे आणि तिथून सचिनच्या आईवडिलांना घेऊन यायला सांगितले, पण ते पोहोचलेले नाही. त्याच्यामुळे आता अर्जुनला इथे काहीच ऑब्जेक्शन घेता येईना, कारण पुरावे दाखवावे लागतील. पुरावा जर अजून इथे आलाच नाही तर मग दाखवायचं काय, म्हणून अर्जुनने आता इथे मूग गिळलेले आपल्याला पाहायला मिळणार. आता महिपत शेठ हे महिपत महाराज झाले आहे. महिपत महाराजांचे इतके भक्तगण आहे, ते भक्तगणांची तिथे प्रश्नांवरती प्रश्न विचारून इथे त्यांनी समाधानकारक उत्तर असं बाबांकडे मागितले. एकूण एक अडचणीवरती बाबा मार्ग काढतील असं भक्तगणांचा विश्वास आहे. त्याप्रमाणे भक्तगण आता महिपत बाबांना स्वतःच्या अडचणी सांगू लागले. त्या अडचणीतनं मार्ग सांगा म्हणून विचारू लागले. आता महिपत बाबा सगळ्यांना सांगतो की आनंदी राहा, सगळ्यांना माफ करा आणि आनंदाने नाचा असं म्हणत त्याच्यासोबत तो त्यांनाही नाचवायला सांगतोय. कोर्टामध्ये इतके वेगवेगळे आरोप अस्मितावरती लावले जात आहे आणि वकील या नात्याने अर्जुन काही बोलत नाही आहे. तर सगळेजण टेन्शनमध्ये आहे की अर्जुन काहीच का बोलत नाही आहे. खरं तर अर्जुन वाट पाहतोय चैतन्याची येण्याची, त्याच्यामुळे तो आता अस्मिता ताईला फक्त सगळं ऐकून घे असं म्हणू लागतो. आता पुढे कोर्टामध्ये वकील या नात्याने अर्जुनला अस्मिताचा भाऊ या नात्याने बोलवलं जातं. आता कोर्टाचा कोट काढून अर्जुन भाऊ या नात्याने आता तिथे जाऊन उभा राहतो. तर वकील सांगू लागतात की तुमचं साक्षी शिकरेसोबत खूप पुराणं दुश्मनी, तुमच्या सासऱ्यांवरती तिने आरोप केला होता खुनाचा, त्याच्यामुळे तुम्ही तो राग काढण्यासाठी सचिनला आणि त्याच्या बायकोला वेगळं करण्याचा प्रयत्न केला असं माझा आरोप आहे. तर हे बरोबर आहे का. तर सचिन हा माझा दाजी आहे, माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि ती केस वेगळी ज्याच्यामध्ये साक्षीने जे केलं होतं त्याचा निकालही लागलेला आहे. त्यामुळे ह्या दोन केसला मी कधीच एकत्र केलेलं नाही. पण वकील म्हणतात की नाही तुम्ही ती एकत्र केली. जेव्हापासून तुम्हाला कळलं की सचिन आणि साक्षी एकमेकांच्या प्रेमात आहे तेव्हापासून तुम्ही त्यांच्यावरती सूड उगवायला लागला, तुमच्या बहिणीला फारकत घ्यायला भाग पाडताय. तरी ते
अर्जुन एकदम समंजसपणे उत्तरं देत असतो आणि म्हणतो तुमच्याकडे काही पुरावा आहे. तर इथे वकील म्हणतात की नाही, आणि दोन्ही पार्ट्यांकडे एकही पुरावा नाही की अर्जुनने फारकत घ्यायला सांगितले किंवा अर्जुनने चीड म्हणून सचिनला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे न्यायाधीशांनी हा सगळा मुद्दाच खारिज करून टाकला आहे. आता पुढे पुन्हा एकदा आरोपांचे सत्र चालू झालेलं असतं. आता अर्जुनला न्यायाधीश म्हणतात की तुम्हाला काही उलट तपासणी करायची आहे की निकाल लावून टाकू. आता सगळ्यांचं लक्ष फक्त अर्जुनकडे आहे. अर्जुन एकही शब्द बोलत नाही आहे. याचं कारण काय म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये असतात आणि अस्मिता मात्र चिडत असते की अर्जुन तू काहीच का बोलत नाही. वकील तर आता म्हणताय की पोटगीतलं एकही रुपया न देता उलटा तिला शिक्षा म्हणून पैसे भरायला सांगायचे अस्मिताला आणि फारकत द्यायची, असा निकाल असा लावावा असं कोर्टाकडे सचिनचा वकील बोलतोय. आता अर्जुन मोठा ट्विस्ट आणणार. अर्जुन वाट पाहतोय चैतन्याची एंट्री झाली आणि एकदम धमाकेबाज असा एपिसोड उद्या येणार. तो एपिसोड पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटू. धन्यवाद.